जळगाव महापालिकेने निवडणुकीची तारीख जाहीर केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आज सामान्य जनतेपासून त्यांचा काय अभिप्राय आहे आणि त्यांचे विचार काय आहेत की आता येणाऱ्या जे उमेदवार असतील किंवा जे पुढारी असतील, जे नगरसेवक असतील, त्यांनी कशा प्रकारची कामं केली पाहिजे आणि जळगावचा विकास खरंच होतो आहे का, अशा भरपूर प्रश्नांनी आम्ही जळगावमध्ये आजपासून फिरणार आहोत आणि जळगावमध्ये आपण काय काय विकास झालेला आहे आणि काय काय विकास व्हावा या संदर्भात आम्ही सामान्य नागरिकांची प्रतिक्रिया घेणार आहोत। तर आज आपण उपस्थित आहोत न्यू विजय मार्केट येथे आणि इथे काही नागरिक बसलेले आहेत, तर मी तुम्हाला दाखवू इच्छितो। सर नमस्कार। आतापर्यंत जळगावमध्ये जे काही पुढारी वगैरे होऊन गेले किंवा जे काही राजकीय नेते होऊन गेले त्यांच्या माध्यमातून जळगावमध्ये काय विकास झाला आणि आता येणारी जे आता इलेक्शन आहे, ज्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला काय सांगावं असं वाटेल की तुम्हाला अपेक्षा काय आहे सामान्य जनते? दादा, मी अनिल बारी बोलतो आहे। कसं आपल्या जळगावची विकास व्हायला पाहिजे। जे बी पुढारी असतील ते मागचे झालेले आहे त्यांनी चांगला विकास करायला पाहिजे। जे जळगाव होतं अगोदर औरंगाबादच्या नंतर म्हणजे औरंगाबाद आपल्या जळगावच्या पुढे निघून गेलं आहे। आपल्या इथे सगळं रेल्वे ट्रॅक आहे, 3 नद्या आहे, गिरणा आहे, तापी आहे, वाघूर आहे, पण जळगावचा विकास काहीच झालेला नाही। MIDC सुद्धा झालेली नाही आपल्याकडे। लोक इकडच्या बाहेरगावाला बाहेरच्या राज्यात कामं करण्यासाठी जातात, पण जळगावचा विकास व्हायला पाहिजे। कोणता प्रकल्प येऊ द्या आणि MIDC येऊ दिली नाही सगळ्यांनी। सगळे इकडे वाट्या लावल्या, गुजरातला लावल्या, औरंगाबादला लावल्या, नाशिकला लावल्या। आपला जळगावचा विकास व्हायला पाहिजे हे माझ्याकडून नम्र विनंती आहे। तर हे होते आपले सामान्य जनता ज्यांनी सांगितलं की जळगावाचा विकास व्हायला पाहिजे। जळगावात MIDC झालेला नाही, जळगावमध्ये बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात आहे। तर जळगावचा खऱ्या प्रमाणात जो विकास आहे तो कुठेतरी खुंटलेला आहे आणि आतापर्यंत जळगावची जी जनता आहे ती समस्यांनी ग्रस्त आहे। तर पुढे बघूया आपण दुसऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया। चला अजून आपण दुसऱ्या नागरिकांची प्रतिक्रिया घेऊया। आता आपण विजय मार्केटच्या खालच्या बाजूला आहोत आणि इथे मला दिसतं आहे समोरचं कृपा ऑटो पार्ट, इथे आपण विचारूया। दादा नमस्कार। आगामी निवडणुकी संदर्भात आम्ही नागरिकांची प्रतिक्रिया घेतो की त्यांना अपेक्षित काय आहे, येणारे जे उमेदवार आहेत किंवा जे आता उमेदवार उभे राहतील त्यांच्याकडनं तुम्हाला अपेक्षा काय आहे जळगावच्या विकासासंदर्भात म्हणा किंवा काही असेल? जळगावच्या विकासासंदर्भात म्हणायचं म्हटलं तर वार्डाचे जे कामं प्रलंबित पडलेले असतात, काय उदाहरणार्थ गटर आहे, पाण्याची सोय आहे, काय जे वार्डामध्ये रोड आहे तो जे रखडलेले कामं पूर्ण करायला पाहिजे तो। आणि आताचा विषय असा आहे की प्रत्येक उमेदवार वार्डामध्ये कसं आहे कामं इलेक्शनच्या वेळी येतात हो, आश्वासन देतात, एक वेळेचे इलेक्शन झाले हो की पुन्हा परत फिरूनही पाहत नाही। त्यामुळे कसं वार्डाचा विकास थांबून जातो, वार्डाचा विकास होत नाही। काय आपण काय बोलायचं, बरंच काय बोलायचं, पण आता काय बोलायचं एवढंच पुरं झालं बस। तर हे होते आमचे जळगावचे नागरिक भावलाल शेठ की यांची अपेक्षा आहे की जळगावचे जे रखडलेले कामं आहेत, वार्डातले जे रखडलेले कामं आहेत ती कामे कंप्लीट झाली पाहिजेत आणि नागरिकांच्या ज्या सोयीसुविधा आहेत ते त्यांना मिळायला पाहिजे। कॅमेरामॅन सेफ राजासह मी बंटी खरात, जळगाव। आता आपण उपस्थित आहोत विजय मार्केट येथील चहाच्या टपरीवर काही लोक दिसत आहेत मला, तर त्यांना आपण विचारूया की त्यांच्या अपेक्षा काय आहेत। हो नमस्कार। आपल्याला आता जी नवीन निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या आधारावर जे आता नवीन उमेदवार उभे राहतील, जे निवडून येतील, त्यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? तुम्ही बोलू इच्छिता नवीन आता जे आगामी इलेक्शन आहे जळगाव शहरात त्या निवडणुकीच्या नंतर जे उमेदवार निवडून येतील त्याच्यावर तुमची काय अपेक्षा आहे की त्यांनी काय करायला पाहिजे? जळगाव रस्ते सुधारले पाहिजे, अजून रिक्षावाल्यांना भरपूर त्रास होतो, बस तेवढंच करायचं आहे, रस्ते सुधारले पाहिजे आहे ना। आपलं मयूर दह्येकर हे होते मयूर दह्येकर यांची अपेक्षा आहे की जळगावचे जे रस्ते आहेत ते रस्त्याची सुधारणा झाली पाहिजे। रस्त्याने यायला जायला फार प्रॉब्लेम्स होतात, ॲक्सिडेंट होतात
तर या समस्येवर आज जळगावचे तरुण सुद्धा बोलायला लागले. विकास पाहिजे. बघूया अजून हां, काय आपल्याला नदीम हां काय नाव आपलं? नदीम. तर तुम्हाला आता आगामी निवडणुकीत जे उमेदवार उभे राहतील त्यांना काय अपेक्षा सांगू इच्छिता? विकास होना चाहिए हमारे जलगांव का. जो औरंगाबाद सिटी है वो जलगांव होना चाहिए था ऐसा. और रास्ते भी एकदम डुप्लीकेट बना रहे हैं एकदम. म्हणजे तुम्हाला वाटतं की जे रस्त्याचं काम आहे ते निकृष्ट पद्धतीचं आहे तर ते लवकर खराब होत आहे. खराब हो रहा है. ते आहेत नदीम भाई त्यांनी सांगितलं की जळगावचे जे रस्ते आहेत त्याचं जे काम आहे त्याची गुणवत्ता जी आहे ती फार निकृष्ट दर्जाची आहे आणि याकडे जे आहे संबंधित अधिकारी आणि जे वर्ग आहेत त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. आपण पुढे विचारूया. दादा आपण काय सांगू इच्छिता? जळगावमध्ये आता नवीन जे इलेक्शन होईल आता इलेक्शन नंतर जे काही निवडून येतील किंवा जे काही उमेदवार उभे राहतील त्यांना तुम्ही काय अपेक्षा सांगू? राजकारणात घेतलं पाहिजे तरुण पिढीला. नाही आपण कुठल्याच पार्टीचं आपण नाव नाही घेते. व्याघ्र शौर्य